श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज मी आपल्याला असे एक झाड दाखवणार आहे की आयुर्वेदामध्ये सुद्धा महत्त्व आहे आणि अध्यात्मामध्ये सुद्धा महत्त्व आहे। आपण हे जे झाड बघितलं, हे झाड आहे भुईरिंगी। तेव्हा लक्ष्मणाचं झाड असं नाही। या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे, हे जर आपल्या घरापुढे जर असेल तर आपल्या घरी लक्ष्मी प्राप्ती होते। हे झाड आपल्या घरापुढे जर असेल तर आपल्या घरामध्ये विशेष म्हणजे निगेटिव्ह एनर्जी राहत नाही आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आली। हे झाडाची मुळी जर आपण काढली आणि तुमच्या शरीरामध्ये किती मोठी प्रकारची गाठ असेल, कोणत्याही प्रकारची गाठ असेल, तर या झाडाची मुळी जर आपण काढली, मधाबरोबर जर घासून घेतली आणि ते जर आपण चाटण केलं तर शरीरामध्ये कशी गाठ असेल ते निघून जाते। आणि प्रभू रामचंद्राची जर आपल्याला कृपादृष्टी व्हावं असं वाटत असेल तर हे झाड आपल्या घरापुढं असावं। आणि याची शक्यतो याचे फुलं फार छोटे असतात, पण याची फुलं जर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना जर वाहिली तर स्वामींची कृपादृष्टी लगेच होते। हे झाड फार महत्त्वाचं आहे। हे झाड जर आपल्या घरापुढे जर आपण लावलं तर लगेच आपल्या घरामध्ये आपल्याला नोकरीचा प्रश्न सुटतो, पैशाचा प्रश्न सुटतो आणि घरामध्ये आजार पण येत नाही। एवढी ह्या झाडामध्ये ताकद आहे। अशक्य ही शक्य करते स्वामी। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।